चला हार्दिक पॅकर्स कॅप्टन या आपण प्लीज. कालच्या दिवसामध्ये विचार जर केला अप्रतिम खेळ पीयूष 11 या टीमने दाखवला. मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. अंतिम सामन्यामध्ये सुरभी 11 ला परास्त करून मेगा फायनलचा तिकीट प्राप्त केला पीयूष 11 या संघानं. आणि आजच्या दिवसामध्ये अंबरनाथ हाफ आपल्याला पाहायला मिळेल आणि आजची पहिली लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पाटील प्रतिष्ठान वर्सेस हार्दिक पॅकर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. हार्दिक पॅकर्स आपण लगेच टॉस साठी यायचं. पाटील प्रतिष्ठानचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. 2 दिवसामध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. भव्य दिव्य क्रीडांगण आपण पाहतोय आणि भव्य दिव्य आयोजन जय बोले चषक आपण पाहतोय. प्रत्येकी मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड सुद्धा दिला जाईल. मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आहे आणि बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक असा टी शर्ट सुद्धा दिले जातील. आजच्या दिवसातील पहिली मॅच इथे टॉस केला जातोय. आयोजक देवा शिशवेच्या माध्यमातून पाटील प्रतिष्ठान वर्सेस हार्दिक पॅकर्स आणि नाणेफेकी जिंकली आहे. टॉस जिंकला पाटील प्रतिष्ठाननं आपला डिसिजन लगेचच कळवायचा आहे. चला ग्राउंडचा ताबा सोडायचा आहे. सर्व प्रेक्षक व क्रीडा रसिकांना विनंती असेल आपण ग्राउंडचा ताबा लगेचच सोडायचा. मॅचला इथे सुरुवात होतीये.
ची जोडी हार्दिक पॅकर्स आपण सुद्धा लगेच पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. कालचा दिवस अप्रतिम राहिला. प्रत्येकी सामने 4-4 षटकांचे या स्पर्धेमध्ये खेळवले जात आहेत आणि कालच्या दिवसामध्ये पीयूष इलेव्हन या टीमनं बाजी मारली आहे. मेगा फायनलचा तिकीट त्यांना प्राप्त केला आणि आज अंबरनाथ हा पाहतोय. कालचा दिवस उल्हासनगर हा आपण पाहिला. खूप चांगला खेळ अभिषेकाने अंथून दाखवला पीयूष इलेव्हन साठी आणि आज मात्र अंबरनाथ मधला हा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. अंबरनाथ हा आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला देवा, जास्त वेळ न घेता लगेचच आपण सुद्धा सूचना करायच्या आहेत. पंच आपण देखील सूचना करायच्या आहेत वारंवार. चला प्रेक्षक वर्ग, आपण मैदानाचा ताबा सोडायचा. बघा स्क्वेअर लेगला जे छोटे खेळाडू खेळत आहेत त्यांना विनंती करेल आपण लगेचच मैदानाचा ताबा सोडा प्लीज. इथे सामना सुरू होणार आहे लगेचच. चला देवा, स्क्वेअर लेगला बघा तिथे चला हार्दिक पॅकर्स आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. ओपनिंग प्लेयर्स आपण लगेचच पाठवा. स्पर्धा आपण अप्रतिम पाहतोय. जय बोले चषक भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा आजचा दुसऱ्या दिवसामध्ये स्पर्धा पदार्पण करते आणि दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच. चला बॅट्समन, चला आपण कॉम्बॉक्सच्या बाजूला यायचा. बॅट्समन पूर्ण संघ घेऊन आपण कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला या. हार्दिक पॅकर्स आपण कॉम्बॉक्सच्या बाजूला या. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लगेचच सामन्याला सुरुवात केली जाईल. प्रथम सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. गणरायाला वंदन करतो आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिव छत्रपतींना तिवार मानाचा मुजरा करून आजच्या दिवसाला सुरुवात करतोय. आजचा दिवस खास आहे कारण या स्पर्धेतील अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल आणि अंतिम दिवसातील पहिली मॅच अंबरनाथ हाफ मध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती कमलेश सज्ज झालाय. स्ट्रायकर वरती ऋषी. पहिला चेंडू, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल विकेटच्या मागे बॅक साइडला चेंडू ट्रॅव्हल करतोय.
आणि पंच वलतायत. पहिला चेंडू खराब आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर आपण बघू शकाल. अवांतर चेंडूची घोषणा. धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल संघाचा श्री गणेशा होतोय मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती टोटल 2. पहिला चेंडू खराब फेकला. खराब चेंडूनं आजच्या दिवसाची सुरुवात पाहायला मिळते. उडवला बॉल. बिग हिट जरूर केलाय. बॉल लांबी देखील गाठली आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील पहिला दमदार षटकार. धावफलकावरती टोटल 8 धावा. पहिल्याच बॉल वरती आगाज केलाय राजूनं. काय जबरदस्त फटका त्याच्या बॅट मधनं आणलाय. कमलेश वरती इतने हल्ले चढवायला सुरुवात केली आहे. यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला. एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. एकानं स्ट्राईक कन्वर्ट केली जाते ऋषीकडे. धावफलक 1ने पुढे जाईल. 9व्या आकड्यावरती बघा षटकारानंतर एकेरी दुहेरीनं वाटचाल करत असताना हार्दिक पॅकर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू चांगली बॅटिंग करतोय. 4 षटकांची मॅच आहे. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत पहिल्या इनिंग मध्ये. आणि पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. अजून एक वाईट. +1 अशा 2 धावा या बॉल वरती येत आहेत. विकेटच्या मागे खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये. धावफलक 2 ने पुढे जाईल. 11 या आकड्यावरती. भरपूर लवकर डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आपण पाहतोय. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल आला. फुलरलेनचा बॉल दिशा दिली आहे. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप मधनं फिल्डर येत आहेत. बॉलची अडवणूक केली जाते. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. फेकी चांगली होतीये. 2 धावफलक पुढे जाईल. 13 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आपण पाहतोय हार्दिक पॅकर्स कडनं. राजू आणि ऋषीनं दिली आहे. राजूने आतापर्यंत चांगला खेळ केलाय. हाफ ट्रॅकर परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहतोय. चांगला चेंडू. डॉट बॉल. पूर्णपणे बीट केला बॅट्समॅनला. ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहतोय. चांगला फटका हलवून द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल करतो. आउटफील्ड मध्ये अडला जातो. डीपमधनं फिल्डर येत आहेत. पांडू अतिशय वेगानं. फेकी ॲक्युरेट होती मात्र इथे पकडता आला नाहीये गोलंदाजाला चेंडू. 1 शॉट. येस 1 शॉट आहे. एकच धाव. ऑफिशियल पंच आपण बघू शकाल सचिन सर मॅन फ्रॉम पडलेगाव मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. तदनंतर स्क्वेअर लेग पंच आपण बघू शकाल संजय बाणे सर मॅन फ्रॉम अडेवली. हे 2 ऑफिशियल्स या स्पर्धेसाठी लाभलेत आजच्या दिवसामध्ये. एका षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 14. दुसरं षटक मार्गस्थावरती. गोलंदाजी मार्कवरती पांडूचा वापर केलाय. पांडू दुसऱ्या षटकामध्ये आलाय. एक उंच कुऱ्या शैलीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
पांडूचा हा बॉल चांगला चेंडू मात्र 22च्या माध्यमातून एक धाव येते. यस पंतांचा इशारा आला. 22च्या माध्यमातून एक धाव आली. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती टोटल 15. अजून एक चांगला चेंडू. काय गोलंदाजी होते बाबूकडनं आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत असताना. पांडूने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 2 डॉट बॉल त्यानं मैदानाच्या आतमध्ये फेकलेत. 22च्या माध्यमातून जरूर एक धाव आली ओव्हर मध्ये. मात्र आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करते. अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं गोलंदाज पांडूनं. अजून एक चांगला बॉल. अप्रतिम चेंडू फेकी. सुरेख गोलंदाजी होती. पूर्णपणे शांत ठेवलं जाते. ज्या राजूने पहिल्या ओव्हर मध्ये एक दमदार हिट दाखवला होता त्याला पूर्णपणे शांत ठेवलं गेलंय. आणखीन एक डॉट बॉल. यावेळी सोडवला बॉल. बिग हिट केलाय स्क्वेअर लेगला. फिल्डर बनतील दर्शक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. वन टू गो. यावेळेस सुद्धा अप्रतिम चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. विकेटच्या मागे विकेट किपरची मेहनत आपण बघू शकाल. एकच धाव आली या बॉलवरती. लेग बाईजचा इशारा आला पंचांचा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल 20-22. सकाळचं सत्र सुरू आहे आणि रबर बॉल क्रिकेट म्हटलं की पाऊस हवा आहे आणि पावसाचं आगमन या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. तिसरे षटक मार्गस्थावरती. विराग आलाय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकरवरती राजूला आपण पाहतो. 2 षटकाराच्या मदतीने तो खेळतोय. 17 या आकड्यावरती. हा ट्रॅकर होता. पहिला चेंडू खराब. हाईट फॅक्टर या बॉल वरती जास्त होतं. पंचांनी वाईट चेंडू दर्शवलाय. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा आलाय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 23 या आकड्यावरती. यावेळेस लंद कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतो डीप मधनं. स्वतः गोलंदाज आला बॉल वरती. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकला. 25-25 या आकड्यावरती. पावसाचं आगमन. पावसाच्या सरी या खेळपट्टीवरती कोसळत असताना आपण बघू शकाल. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये पावसानं हजेरी लावली आहे या क्रीडांगणावरती. जय बोले चषक आपण पाहतोय. भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रमोदजी पाटील. त्यानंतर देवाशिष आणि पूर्ण अंबरनाथ गाव. अजून एक चांगला फटका. अलॉन द कार्पेट. बॉल हरवला आणि इथे धावचीची संधी होती. फेकी खराब आली आहे. जर फेकी ॲक्युरेट आली असती तर इथे मात्र
राजूला चांगली बॅटिंग करतोय, चांगल्या टोटल पर्यंत नेण्याचा प्रयत्न राजूचा आपण पाहतोय. अजून एक चांगला बॉल, अप्रतिम गोलंदाजी होतीये. अजून एक चांगला बॉल, इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज बाद, परतावा लागेल राजूला. पहिला धक्का. 16 चेंडू मध्ये 21 धाब्याची इनिंग त्यानं साकारली. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. तिसऱ्या क्रमांकावरती विनायक. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी केली या ओव्हर मध्ये विराजनं. उडवला बॉल, बिग हिट केलाय, मिड विकेटला जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट, षटकार. पहिल्याच बॉल वरती दमदार हिट. धापलकावरती टोटल 33-33. यापुढील मॅच असेल पॅन्थर्स आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल विजू 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पॅन्थर्स आणि विजू 11. बघा, इनिंग ब्रेक नंतर आपल्याला प्रत्येकी मॅचचा टॉस करायचा आहे, अन्यथा मॅचच्या ओव्हर्स कमी केल्या जातील याची प्रत्येकी संघाने नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस अनिवार्य आहे. चौथे षटक मार्गस्थावरती, गोलंदाजी मार्क वरती पियुष आलाय. कालचा दिवस पियुष 11 गाजवला, मात्र आज या पियुषला चांगली कामगिरी करावी लागेल. स्ट्रायकर वरती फलंदाज विनायकला आपण पाहतोय. ऋषीच्या बॅट बंद. मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एक षटकार आला, त्यांना धावगतीला आकार येतोय. धापलकावरती 33. शेवटचे षटक मार्गस्थावरती या. कमीत कमी 14 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. एक चांगला टोटल इथनं उभा राहावा लागेल हार्दिक पॅकर्सला. इथे दिशा खराब आहे. चेंडूची पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. उजव्या एसटीला सोडून देणारा हा बॉल पंचाने वाईट दर्शवलाय. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. यावेळी चांगला फटका, समोरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये. बॉलची अडवणूक होतीये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धाव फलक पुढे जाईल. 36-36 या आकड्यावरती. इथे चांगला चेंडू, डॉट बॉल आला. कमबॅक करतोय गोलंदाज पियुष. पहिला चेंडू त्यानं खराब फेकला. दुसऱ्या बॉल वरती 2 धावा आल्या, त्यानंतर डॉट बॉल आलाय. इथं चांगली गोलंदाजी सुद्धा करावी लागेल पियुषला. आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज प्रयत्न करतायत मोठे फटके खेळण्याचा. इथे पुन्हा एकदा दिशा बघावी लागेल. आणखीन एक खराब चेंडू, वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त चेंडू फेकला गोलंदाज पियुषनं. अतिरिक्त धाव सुद्धा खात्यामध्ये ऍड होतीये. अजून एक खराब चेंडू. अतिरिक्त धावा येत आहेत. सातत्यानं अतिरिक्त चेंडू फेकले जात आहेत पियुष कडनं. आता इथे एस्टनच्या मागे बदलाव आपण बघू शकाल.
केपी ला आपण पाहतोय एसटीच्या भूमिकेमध्ये, एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. विकेटच्या मागे आता केपी इथनं काम पाहणार या मॅच मध्ये. चांगला बॉल बघा, जसा एसटी रक्षक बदलला गेला तसा मात्र इथे डॉट बॉल आला आणि धावचीच्या माध्यमातून फलंदाज होईल बाद. ऋषीला स्ट्राईक हवी आहे. नो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. प्रदीप अजून एक खराब चेंडू, वाईड बॉल. अतिरिक्त धावा सातत्यानं स्कोर कार्ड मध्ये ऍड होत आहेत. फलकावरती टोटल 39 39. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला, एक धाव तर वेगानं कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झालाय, 2 धावा कंप्लीट. विजू 11 कॅप्टन या पण टॉस साठी. विजू या पण टॉस साठी. यावेळेस सोडवला बॉल, बिग हिट. स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आजच्या दिवसातील सर्वात लांबडे षटक आपण बघू शकाल. इथे पंचांचा इशारा, वाईड बॉल. हाईट फॅक्टर या बॉल वरती जास्त होता. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि इथे प्रेझेंट्स ऑफ माइंड आपण बघू शकाल, केपी न दाखवलाय. लेग बायच्या माध्यमातून एक धावाली एकानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. एकूण 50 धावा धापलकावरती आपण पाहतो आणि 50 धावेचं टार्गेट सेट केलं पाटील प्रतिष्ठान समोर. या षटकामध्ये तब्बल 11 चेंडू फेकले गोलंदाज पियुषनं. अतिशय महागडा षटक या मॅच मधला पियुषचा आपण पाहिला. तब्बल 11 चेंडू त्यानं फेकले मैदानाच्या आतमध्ये. चला विजू 11 टीम आपण आपला कॅप्टन पाठवायचा. विजू या टॉस साठी. विजू टॉस साठी या, आपण टॉस करून घ्यायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे, त्यामुळे आपल्याला टॉस कंपल्सरी करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पॅन्थर्स कॅप्टन पाठवायचा. अमोल या आपण टॉस साठी.
50 धावेचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सलामीची जोडी उत्तरार्धामध्ये दाखल झाली आहे. उत्तरार्धाला इथनं सुरुवात होती. गोलंदाजी मार्कवरती सचिन, स्ट्रायकरवरती जेम्सला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकरवरती प्रथमेश. पहिला चेंडू सुरेख फेकला. एस्टनच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल झाला विकेटच्या मागे. बॉलची अडवणूक सुद्धा झाली आहे. डॉट बॉल आला. उत्तरार्धामध्ये डॉट बॉलनं सुरुवात केली आहे गोलंदाज सचिननं. 50 धावेचा पाठलाग करायचा पाटील प्रतिष्ठानला या मॅच मध्ये. उडवला बॉल, बिग हिट केलाय. उत्तरार्धाला झाली आहे सुरुवात. प्रत्युत्तर देत असताना ठोकलाय लांबवरचा षटकार. अप्रतिम फटका जेम्सच्या बॅट बंद आपण पाहतोय. षटकार आलाय. षटकारानं आगाज केलाय. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर स्किड झालाय. स्वतः गोलंदाज येत आहेत. एकच धाव आली आहे 22च्या माध्यमातून. यावेळेस प्रथमेशने उडवला बॉल, बिग हिट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय फलंदाजी होतीये उत्तरार्धामध्ये. बॅटिंग साठी उतरला पाटील प्रतिष्ठान आणि प्रत्युत्तर देत असताना बॅक टू बॅक षटकार येत आहेत. जेम्सनं सुद्धा षटकार ठोकला आणि प्रथमेशच्या बॅटनं सुद्धा एक षटकार आलाय. सचिन वरती सातत्याने हल्ले चढवले जात आहेत. धापलकावरती टोटल 13. यावेळेस पुन्हा एकदा झेलची संधी. कॉटन बोल्ट स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल टिपलाय. गोलंदाज सचिन. पहिला धक्का. प्रथमेश बॅक टू पवेलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल बॉल पडल्यानंतर स्किड झाला. अतिरिक्त वेगानं प्रथमेशकडे ट्रॅव्हल झाला. मिस टाइम स्ट्रोक प्रथमेशच्या बॅट मधनं टॉपेज घेतला आणि हा झेल टिपलाय गोलंदाज सचिन. पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय स्नेहल. वाईट +1 अतिरिक्त आयडिया बॉल न प्राप्त केली आहे. 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. चला टॉस साठी या इजू 11 आणि पॅन्थर्स. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य होतं, मात्र आपल्याला उशीर झाला. बघा लवकर या अन्यथा पॅनलाइज केले जाईल.
बघा पेनल्टीला सामोरं जावं लागेल, आपण लगेच टॉस साठी यायचंय. एका षटकाचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 1 गडी बाद 15. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती ब्रिजेशला आपण पाहतोय. इजू 11चा कॅप्टन मॅथ्यूला आपण पाहतोय. चला मॅथ्यू या लवकर आपण. आणि पॅन्थर्स दुसऱ्या बाजूला पॅन्थर्स आपण सुद्धा कॅप्टन पाठवायचं. अमोल या पण टॉस साठी. लगेच तिथं नाणेफेकी संपन्न केली जाईल. टॉस केला जाईल या दोन्ही टीम्स मध्ये. पहिल्या फेरीतील दुसरी लढत पॅन्थर्स वर्सेस विजू 11. पॅन्थर्सचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टॉस जिंकला पॅन्थर्सना. पॅन्थर्सचे कॅप्टन अतुलला आपण पाहतोय. इथे पहिला चेंडू खराब फेकलाय. दुसरा चेंडू आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा आला. पहिला चेंडू सुरेख फेकला होता, डॉट बॉल आला होता, मात्र तदनंतर हा खराब चेंडू फेकलाय. दिशेवरती नियंत्रण नाहीये, दिशा भरकटलाय. धावफलक 1 न पुढे जाईल. 16 या आकड्यावरती सेकंड वरती स्नेहलला आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू वेगानं बीट केलाय. डॉट बॉल. आणखीन एक चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. तिसरा डॉट बॉल फेकला या ओव्हर मध्ये. पूर्णपणे शांत ठेवलं स्नेहलला. थोडासा बागपुटला असेल स्नेहल यावेळेस. एकही चेंडू त्याच्या बॅटवरती आला नाहीये. आणखीन एक जबरदस्त चेंडू, विकेट किपर कडनं मिस्टेक झाली आहे. मात्र 22च्या माध्यमातून एक धाव येते. पंच सचिन सर यांचा इशारा येतोय की 22च्या माध्यमातून एक धाव आली आहे आणि एकानं धावफलक पुढे जाईल 17 या आकड्यावरती. यावेळेस चांगला फटका, दिशा दिली आहे. डीप पॉइंटला फिल्डर तिथे तैनात. एकच धाव या बॉल वरती आली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू झाला आहे आणि इथे फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बाबूची खेळी याच क्रीडांगणावरती मी पाहिली आहे. अनिकेत मते सारख्या तेज तर गोलंदाजावरती त्याने चढवलेले हल्ले. एका ओव्हर मध्ये तब्बल त्यानं 35 धावा एकवटल्या होत्या. खूप चांगली बॅटिंग त्यानं केली होती याच ग्राउंड वरती. आणि इथे चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. बॉल पडल्यानंतर राईज झाला. याच दरम्यान आपण बघू शकाल आशिषजी भोईर यांचं शुभागमन या पण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेमध्ये जय बोले चषकामध्ये सहर्ष स्वागत. 2 षटकांचा खेळ संपला. दापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 18. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 32 धावेची गरज. 16 चेंडू 16.00 ची सरासरी.
इथनं प्रत्येकी षटकामागे गाठायचे. रिक्वायर्ड रन रेट आपण बघू शकाल. प्रत्येकी ओव्हर मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी पाटील प्रतिष्ठानला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वयं. समर्थला आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू खराब फेकला. अतिरिक्त बॉल आलाय आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा पंचांकडनं आलाय. धापलकावरती टोटल 19. बघा जर तिथे दुखापत जास्त असेल तर आपण यावेळी चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. आणखीन एक चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू फेकी होतीये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. इथनं प्रत्येकी डॉट बॉल. मॅच वरती पकड मजबूत करेल हार्दिक पॅकर्स. इथनं चांगली फलंदाजी करावी लागेल बाबूला. ती इनिंग इथे मात्र आठवण करावी लागेल बाबूला. अनिकेत मतेवरती चढवलेले हल्ले इथनं पुन्हा एकदा आठवण करावे लागतील ते स्ट्रोक. बॅटची कडा विकेटच्या मागे झेल कॅरी केलाय. अजून एकदा का बिग विकेट डाऊन. बाबू बॅक टू पवेलियन. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. केपी 9 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावेची गरज. यावेळेस पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. दुसरी धावेचा सुद्धा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. नो +2 अशा 3 धावा येत आहेत स्कोर कार्ड वरती. दापलकावरती टोटल दापलकावरती टोटल 22. येणारा चेंडू फ्री हिट असेल. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू फ्री हिट. मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे पाटील प्रतिष्ठानकडे. या बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. मात्र इथे पुन्हा एकदा दिशा बघावी लागेल. दिशेवरती नियंत्रण नाहीये. दिशा खराब आहे. दिशा खराब झाली की मग दशा खराब व्हायला वेळ लागत नाहीये. आणि इथे एकदा स्कोर कार्ड मध्ये ऍड झाली आहे दापलकावरती टोटल 23. अजूनही जिंकण्यासाठी 27 धावेची गरज. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये बनवायचे 27. पुन्हा एकदा वाईड बॉल. अजून एक खराब चेंडू. वारंवार खराब चेंडू फेकले जात आहेत गोलंदाज समर्थच्या माध्यमातून.
धावफलकावरती टोटल 24 अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत. सामना अजूनही संपला नाहीये. इथे चांगला चेंडू वेगानं डिलिव्हर केला. हा बॉल डॉट बॉल. अप्रतिम चेंडू. यावेळेस चांगला फटका. डीप मधला फिल्डर येत आहे. डीप पॉइंट मधनं बॉलची अडवणूक केली जाते. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 26-26 या आकड्यावरती. आता 7 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावेची गरज. येणाऱ्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. मिस टाइम फटका. डिपंदा फिल्डर येत आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय. आणि 4थ्याच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावेची गरज. केपीन आपल्या खांद्यावरती या मॅचची जिम्मेदारी घेतली आहे. मात्र इथनं सामना फिनिश करेल का? सहा चेंडू जिंकण्यासाठी 21 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती राजू आलाय. न्यू बॅट्समन पियुष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. केपी ऑन स्ट्राईक. दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. चेंडूची पिचिंग आउटसाइड दी लेग स्टंप. डाव्या एष्टीला सोडून जाणारा बॉल अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होतीये. आता 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. पुन्हा एकदा दिशा बघावी लागेल. अजून एक वाईट. एकच धाव आली या बॉलवरती. 5 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची गरज. यापुढील मॅच पॅन्थर्स वर्सेस विजू 11. टॉस जिंकलाय पॅन्थर्स ना. आपला डिसिजन लगेचच कळवायचा. टॉस जिंकलाय पॅन्थर्स न. प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन स्वीकारला. आमंत्रित केले गोलंदाजीसाठी विजू 11 या टीमला. दोन्ही टीम सज्ज राहायचं आपण.
एकच धाव या बॉल वरती आली आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. मोठे फटके येणं गरजेचं आहे, मात्र मोठा फटका इथनं पंचांचा इशारा. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये धाबलकावरती. टोटल 33. 4 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. उडवला बॉल, बिग हिट जरूर केलाय. हवेमध्ये उंची जास्त गाठली आहे या बॉलला, लांबी कमी. फिल्डर कडनं मिस्टेक. शेवटच्या मोमेंटला बॉलची अडवणूक झाली आहे. 2 धावा इथे येत आहेत. आता 3 चेंडू आणि 15 धावेची गरज. अजूनही सामना जिंकता येऊ शकतो. पाटील प्रतिष्ठानला तिन्ही मोठे फटके इथनं खेळावे लागतील. केपीला क्षमता आहे, मात्र त्या क्षमतेवरती इथे उतरणं गरजेचं आहे. यावेळेस बॅटची कडा. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 2 धावा. तिसरीचा प्रयत्न सुद्धा नाहीये. आता 2 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावा. तर याच दरम्यान आपण बघू शकाल आमचे मान्यवर सूर्यकांत चौगुले यांचं शुभागमन या पण व्यासपीठावरती आपल्या जयबोली चषकामध्ये सहर्ष स्वागत. नाना 11 चे सर्व आपण पाहतोय. चांगला चेंडू, डॉट बॉल. इथनं मॅच जिंकता येणार नाहीये पाटील प्रतिष्ठानला. 1 चेंडू 13 धावेची गरज. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. एखादा चमत्कारच या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करे. एखादा नो बॉल वरती षटकार जर आला तर मॅच चांगली पाहायला मिळेल. इथे वाईड बॉल जरूर आलाय. 1 बॉल 12 ची गरज आहे. एखादा बिमर जर आला तर मॅच मध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. अमोल यांना आपण पाहतोय यापुढील मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये खेळताना आपल्याला दिसतील. अजून एक अतिरिक्त चेंडू फेकला, वाईड बॉल. 1 चेंडू आणि 11 धावेची गरज. यावेळेस बॉल जरूर उडवलाय, शेवट गोड केलाय, मात्र सामना जिंकता आला नाहीये पाटील प्रतिष्ठानला. हार्ड लक. यापुढील स्पर्धांसाठी तुम्हाला आमच्या आयोजना. चला यापुढील मॅच पॅन्थर्स वर्सेस विजू 11. चला विजू 11 लगेचच आपण फिल्डिंग साठी उतरायचं आहे. जास्त वेळ करू नका, या लगेच. हार्ड लक पाटील प्रतिष्ठान. यापुढील स्पर्धांसाठी तुम्हाला शुभेच्छा आमच्या आयोजन कमिटी तर्फे. त्यानंतर यापुढील मॅच साठी बेस्ट ऑफ लक. हार्दिक पॅकर्स खूप चांगला केल्या मॅच मध्ये राहिला. यापुढील मॅच पॅन्थर्स वर्सेस विजू 11. टॉस जिंकला पॅन्थर्सनं प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन स्वीकारला. आमंत्रित केलं गोलंदाजीसाठी विजू 11 या टीमला. चला विजू 11 लगेचच फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये उतरा.